सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर वसंत गोवारीकरांचा माहिती घेऊया हा पाठ शिकत होतो। आज आपण उर्वरित भाग शिकणार आहोत। कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले। बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले। पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले। बर्मिंगहॅम विद्यापीठ जे इंग्लंडमधील एक नामवंत संशोधन विद्यापीठ आहे, म्हणजेच रिसर्च युनिव्हर्सिटी आहे। रासायनिक अभियांत्रिकी म्हणजेच केमिकल इंजिनिअरिंग आणि ऊर्जा संशोधन केंद्र म्हणजे एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट। विद्यार्थ्यांनो, गोवारीकरांनी त्यांचे शालेय शिक्षण आणि पदवीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरमध्ये पूर्ण केले आणि त्यांची शास्त्रज्ञ बनण्याची जी इच्छाशक्ती होती ती त्यांनी कायम ठेवून उच्च शिक्षणासाठी मात्र ते इंग्लंडला गेले। इंग्लंडला त्यांनी बर्मिंगहॅम ह्या विद्यापीठामध्ये रासायनिक अभियांत्रिकी ह्या विषयात संशोधन केले। पुढे तिथेच इंग्लंडमध्ये त्यांनी ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून काही वर्ष कामही केले। विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले। घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला। भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे। अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले। डॉक्टर विक्रम साराभाई हे थोर भारतीय अणुसंशोधक होते। अवकाश संशोधन केंद्र म्हणजे स्पेस रिसर्च सेंटर आणि अग्निबाण म्हणजे रॉकेट। विद्यार्थ्यांनो, डॉक्टर वसंत गोवारीकर विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे आपल्या देशाच्या भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले। पुढे डॉक्टर गोवारीकरांनी घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी नियोजनबद्ध प्रकल्प सुरू केला, म्हणजेच प्रोजेक्ट सुरू केला। अग्निबाणाच्या मोटारीकरिता म्हणजेच मिसाईलच्या मोटारीकरिता जे लागणारे फ्यूल आहे, घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले। जे मिसाईलच्या मोटारीकरिता लागणारे जे फ्यूल आहे ते बनवण्याची टेक्निक डॉक्टर गोवारीकरांनी विकसित केली। विद्यार्थ्यांनो, डॉक्टर गोवारीकरांनी विज्ञान क्षेत्रात दिलेले जे योगदान आहे किंवा त्यांनी केलेली जी कामगिरी फार मोलाची आणि मोठी आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजची तरुण पिढी उच्च शिक्षण घेऊन भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळावी म्हणून परदेशी जाते। अशावेळी इंग्लंडमध्ये रसायनशास्त्रात प्रावीण्य मिळवून मायदेशी परतून देशाच्या विज्ञान क्षेत्राचे नाव उंचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर वसंत गोवारीकर यांचे महत्त्व खूप आहे। राष्ट्राविषयी अपार श्रद्धा असल्याशिवाय हे मात्र शक्य नाही। उच्च विज्ञान संपादन करीत मायदेशीच स्थायिक होणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आपल्या देशातील तरुणाईसाठी हा चांगला धडा घेता येईल। त्या मानाने
आपल्या देशातील विज्ञान तंत्रज्ञान आज बरेच पुढे गेले आहे. याचेच उदाहरण म्हणजे आपल्या देशाच्या इस्रो या संस्थेने मंगलयानाची पहिल्याच प्रयत्नात केलेली यशस्वी चाचणी. आणि आपला देश आता चंद्रयानाचेही प्रयत्न करीत आहे. शब्दार्थ लिहून घ्या विद्यार्थ्यांनो. मान्सून पावसाळा, मान्सून पावसाळा. अवघे फक्त, अवघे इथे याचा अर्थ होईल फक्त. थेट सरळ, थेट सरळ. कुशाग्र कुशल चतुर, कुशाग्र कुशल चतुर म्हणजे शार्प. बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता. प्रज्ञा मती, प्रज्ञा मती म्हणजे इंटेलिजंट. दृढ ठाम निश्चित, ठाम किंवा निश्चित. चुणूक झलक, चुणूक झलक. संकल्प निश्चय ध्येय, संकल्प म्हणजे निश्चय ध्येय. ऊर्जा, ऊर्जा म्हणजे शक्ती, शक्ती एनर्जी. अवकाश, अवकाश म्हणजे अंतराळ, म्हणजे अंतराळ. आकाश स्पेस. घनपदार्थ, घनपदार्थ म्हणजे दाट किंवा भरीव पदार्थ, दाट किंवा भरीव पदार्थ. सॉलिड सबस्टेन्स. पुढाकार, पुढाकार म्हणजे मुख्य सहभाग, मुख्य सहभाग. प्रकल्प, प्रकल्प म्हणजे नियोजनबद्ध उपक्रम, नियोजनबद्ध उपक्रम म्हणजेच प्रोजेक्ट. इंधन, इंधन ज्वालाग्राही पदार्थ, ज्वालाग्राही पदार्थ म्हणजे फ्यूल. तंत्र, तंत्र नियमबद्ध पद्धत, नियमबद्ध पद्धत म्हणजे टेक्निक. विद्यार्थ्यांनो मूल्य समजून घ्या. संशोधक वृत्ती बाळगा, संशोधक वृत्ती बाळगा. निरीक्षण क्षमता वाढवा, निरीक्षण क्षमता वाढवा. प्रयोगशीलता हा गुण अंगी बाणवा, प्रयोगशीलता हा गुण अंगी बाणवा. अभ्यासू वृत्ती ठेवा, अभ्यासू वृत्ती ठेवा. जिद्द चिकाटी हे गुण अंगीकारावे, जिद्द चिकाटी हे गुण अंगीकारावे. वैचारिक पातळी वाढवा, वैचारिक पातळी वाढवा. स्वाध्याय लिहा विद्यार्थी मित्रांनो. रिकाम्या जागा भरा, रिकाम्या जागा भरा. प्रश्न पहिला. शाळेत असताना
शाळेत असताना त्यांना नवनव्या डॅश सुचायच्या. उत्तर येईल कल्पना सुचायच्या. प्रश्न दुसरा. एकदा त्यांना वाटले आपण डॅश बनवावी. उत्तर येईल आपण मोटार बनवावी. प्रश्न तिसरा. त्यांच्या डॅश बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणीच दिसून आली. उत्तर येईल त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणी दिसून आली. प्रश्न चौथा. ते भारताच्या डॅश संशोधन केंद्रात रुजू झाले. ते भारताच्या डॅश संशोधन केंद्रात रुजू झाले. उत्तर येईल अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. प्रश्न पाचवा. पुढे इंग्लंडच्या डॅश संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. उत्तर येईल ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून काम केले. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. डॉक्टर गोवारीकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण कोठे झाले? पदवीपर्यंतचे शिक्षण कोठे झाले? उत्तर. डॉक्टर गोवारीकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरला झाले. प्रश्न दुसरा. डॉक्टर गोवारीकरांनी कोणत्या विषयात संशोधन केले? उत्तर. डॉक्टर गोवारीकरांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. प्रश्न तिसरा. डॉक्टर गोवारीकर उच्च शिक्षणासाठी कोठे गेले? उत्तर. डॉक्टर गोवारीकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. प्रश्न चौथा.
अग्निबाणाच्या मोटारीकरिता कोणते इंधन बनवण्याचे तंत्र डॉक्टर गोवारीकरांनी विकसित केले. उत्तर अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनविण्याचे तंत्र डॉक्टर गोवारीकरांनी विकसित केले. प्रश्न 5वा. कोणाच्या आग्रहामुळे डॉक्टर गोवारीकर भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. उत्तर विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे डॉक्टर गोवारीकर भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. प्रश्न 6वा. डॉक्टर गोवारीकरांनी इंग्लंडच्या कोणत्या केंद्रात संशोधक म्हणून काम केले. उत्तर डॉक्टर गोवारीकरांनी इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून काम केले. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. डॉक्टर वसंत गोवारीकर यांची थोडक्यात माहिती लिहा. उत्तर प्रस्तुत प्रश्न माहिती घेऊया या पाठातील असून डॉक्टर वसंत गोवारीकरांची माहिती येथे दिली आहे. डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च
1933 रोजी 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. लहानपणापासून ते अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. पदवी पूर्ण झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथेच त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी या विषयात संशोधन करून ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून काम केले. त्यांनी मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत घन इंधन बनविण्याचे तंत्र असे अनेक शोध लावले. व्याकरण प्रश्न. समानार्थी शब्द लिहा. प्रश्न पहिला. पाऊस वर्षा. प्रश्न दुसरा. मित्र सखा किंवा सोबती. प्रश्न तिसरा. शाळा. समानार्थी शब्द विद्यालय. प्रश्न चौथा. थेट सरळ. प्रश्न पाचवा. मदत. सहकार्य. प्रश्न सहावा. चिंता. काळजी. प्रश्न सातवा. लहान सान. विरुद्धार्थी शब्द लिहा.
प्रश्न पहिला दूर जवळ, दूर जवळ. प्रश्न दुसरा नवी, नवी, जुनी, जुनी. प्रश्न तिसरा जन्म, जन्म, मृत्यू, मृत्यू. प्रश्न चौथा इच्छा, इच्छा, अनिच्छा, अनिच्छा. प्रश्न पाचवा मित्र, मित्र, शत्रू, शत्रू. प्रश्न सहावा लहान, लहान, मोठा, मोठा. वचन बदला. प्रश्न पहिला पुस्तक, पुस्तक, पुस्तके, पुस्तके. प्रश्न दुसरा शाळा, 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 शाळा. प्रश्न तिसरा कल्पना, कल्पना, कल्पना. कल्पनाचं उत्तर कल्पनाच येणार. मित्र, मित्रच, मित्र, उत्तर मित्र येणार. प्रश्न पाचवा मोटार, मोटार, मोटारी, मोटारी. प्रश्न सहावा पत्र, पत्र, पत्रे, पत्रे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.